नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात पुढील 24 तासात हवामानाचा अंदाज कसा राहणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, एक छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात पुढील 24 तासात हवामानाची स्थिती कशी राहील हे पाहूया। सर्वप्रथम दक्षिण भारतातील महत्त्वाच्या हवामान स्थितीबद्दल माहिती घेऊया। तमिळनाडूच्या दक्षिणेकडील भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे आणि या स्थितीमुळे श्रीलंका आणि दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे। आज बेंगळुरूमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता। महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशापर्यंत विस्तारलेला आहे, त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग विकसित होतील। विदर्भातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार आहे, दक्षिणेकडील भागात पोहोचत असून विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या घाटाच्या आसपासच्या भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे। स्थानिक वातावरण तयार झाल्यास ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेडच्या दक्षिण भागातही गडगडाट होऊ शकतो।